हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता आजच्या भागामध्ये राणी खूपच दमलेली असते व ती हॉस्पिटलमधून बुवा व आईंला डब्बा देऊन घरी परतलेली असते. तेवढ्यातच इकडे सर्वांचं जेवण वगैरे आवरलेलं असतं. राणीसाठी कोणीही थांबलेलं नसतं. पण इंद्रा थांबलेला असतो. आईसाठी तो आधी थोडंसं जेवण केलेलं असतं त्याने आणि आता राणीसाठी थोडंसं पोट रिकामं ठेवलेलं असतं. तेवढ्यातच आता राणीही येते आणि इंद्रा तिला जेवणासाठी फोर्स करतो. राणी बोलते, "नाही सर, मी आत्ता नाही जेवणार. मी जेवेल नंतर. आणि तुम्ही हे सगळं मला असं फोर्स का करत आहात? मी जेवेल माझं मी." इंद्रा बोलतो, "नाही, माझ्यासमोर जेवायचं." लगेचच आता राणीही त्याचं ऐकते आणि जेवायला बसते. तेवढ्यातच आता इंद्रा राणीला विचारू लागतो, "दमली आहेस तू खूप, जेवण कर, पोटभर." राणी बोलते, "तुम्ही जेवलात का सर?" इंद्रा बोलतो, "हो ग, आईसाठी मी थोडंसं जेवलं आणि तू राहिलीस म्हणून थोडंसं पोट रिकामं ठेवलं." राणी बोलते, "मग मला इतकं समजावतात तुम्ही? चला पटकन तुम्ही पण जेवण करून घ्या." या आनंदाच्या भरातच व गडबडीत राणी आता इंद्राला घास भरवण्यासाठी त्याच्या तोंडापुढे घास नेते. तेवढ्यातच ते दोघे एकमेकांकडे पाहू लागतात आणि इंद्रा तिचा हात धरतो आणि स्वतःच्या तोंडात घास भरवतो. तेवढ्यातच मालती हे सगळं पाहत असते आणि आपलं मन शांत करून चिडचिड न करता ती त्यांच्यासमोर येते आणि विचारू लागते, "काय ग, आईची तब्येत कशी आहे आता?" राणी बोलते, "हो, आता ती बरी आहे." "मग काय, आता त्यांना लवकरच बरं वाटेल," असं मालती बोलत असते. राणीला मालतीच्या तोंडातून हे शब्द ऐकून खूपच आश्चर्य वाटतं की या मालती मॅडम आज अचानक असं कसं काय वागायला लागल्या. इंद्राही आता बोलतो, "चल राणी, आता तू दमली असशील, आपण झोपायला जाऊयात." मालती बोलते की ती नाही येणार. इंद्रा बोलतो, "का आई, का बोलत आहेस तू असं?" मालती बोलते, "अरे इंद्रा, आम्हाला ना सकाळच्या ब्रेकफास्टची नाश्त्याची तयारी करायची आहे." इंद्रा बोलतो, "हो का, पण आई ती खूप दमलेली आहे, मी तुला मदत करतो." मालती बोलते, "नाही इंद्रा, काय 5च मिनिटाचा टाईम आहे, आम्ही दोघेही ब्रेकफास्टची तयारी करतो, तू जा वरती, लगेचच येईल ना राणीही तुझ्या मागे." इंद्रा हे ऐकून आता रूममध्ये निघून जातो. तेवढ्यातच इकडे मालती राणीवरती चिडचिड करते, "काय ग, माझ्या मुलाकून जेवण वाढून घेतेस का? त्याला काय तू नोकर बनवणार आहेस की काय आता?" असं बोलत असते व खूप चिडचिड करत असते. आणि तेवढ्यातच आता राणीला इकडे बाहेर भांडी घासण्यासाठी जी जागा असते त्या जागेवरती लोटून देते आणि बोलते की ही सर्व भांडी आता इथे बाहेरच घासायची, अजिबात आतमध्ये आणून बेसिंगमध्ये घासायचं नाही. आणि आता राणी ते भांडे चुपचाप गपचितपणे घासायला सुरुवात करते. तेवढ्यातच आता मालती अजून किचनमधून खूप सारे भांडे आणते. कडाक्याची थंडी, पण राणी मात्र मागे सरकत नाही. ती भांडे घासायला सुरुवात करते आणि इकडे इंद्रा मात्र राणीची वाट पाहत असतो की अजून का आली नाही राणी आणि इतका वेळ कुठे थांबली आहे. चला खालीच जाऊन पाहतो आता नेमकं काय करत आहे. इकडे आता राणीचे सर्व काही भांडे घासून झालेले असतात आणि मालती राणीला बोलत असते. तेवढ्यातच इंद्रा येतो आणि बोलतो की काय करत आहात तुम्ही इथे? मालती बोलते, "काय नाही, अरे आम्ही गप्पा मारत होतो." राणीही बोलते, "हो सर, आम्ही तर गप्पा मारत होतो." इंद्रा बोलतो, "काय तुम्ही पण? माझ्यासमोर मारा की मग गप्पा."
मालती बोलते, अरे आम्हा बायकांच्या गप्पा तू ऐकून काय करशील? इंद्रा बोलतो, हो आई, ते तर खरं आहे, पण ही वेळ नाही गप्पा मारण्याची. चला झोपूयात आता. इंद्रा व राणी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तेवढ्यातच आता इकडे डॉक्टर राणीच्या आईपाशी येतात आणि विचारतात की काय मग बुवा, तुम्ही तर स्वतःच्या पायावरती आता उभा राहायला लागलात. वा, किती छान गोष्ट आहे ही. बुवा बोलतात, हो मग केवळ आता इथेच बसून राहील? राणीची आईची तब्येत डॉक्टर विचारतात की कशा आहात तुम्ही आता? राणीची आई मी ठीक आहे म्हणून सांगते आणि इकडे आता आम्हाला ना लवकरात लवकर सुट्टी द्या बरं घरी जाण्यासाठी, अशी विनंती करू लागते. पण डॉक्टर म्हणतात की 1-2 दिवस तरी तुम्हाला इथे थांबावं लागेल आणि हॉस्पिटलचं बिलही किती होईल याची हेही आम्हाला सांगा. हीही डॉक्टरांकडे विनवणी करू लागतात. डॉक्टर मात्र, इंद्रा महाडिकने सर्व काही बिल तुमचं भरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. राणीची आई विचारू लागते की नेमकं किती बिल झालं असेल, आम्हाला त्याची संख्या तरी सांगा. डॉक्टरांनी सांगितलेली पैसे खूपच जास्त असतात, त्यामुळे राणीची आई व बुवा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि जावई बापूंनी एवढे सारे पैसे याचंही त्याला खूपच वाईट वाटतं. आता इकडे सकाळ सकाळी इंद्रा व राणी जॉगिंगसाठी बाहेर पडलेले असतात. तेवढ्यातच आता इंद्रा बोलतो की काय मग कसं वाटतंय? राणी बोलते, हो सर, खूप छान वाटतंय, पण आता आजच्या पुरतं बस झालं. आपण एवढंच पळालं ना, ते खूप थकले आहे मी. इंद्रा बोलतो, काय जॉगिंगवरून पळ काढतीस की काय? राणी बोलते, काय सर, तुम्ही मला असं म्हटलात? आता पाहतेच मी. राणी आता इंद्राच्या पुढे पळायला निघते आणि दोघेजण पळत असतात, जणू काही शर्यतच लावली. तेवढ्यातच आता राणीचा पाय एका दगडावरून घसरतो आणि इंद्रा तिला पकडतो. तेवढ्यातच इकडे एक अनोळखी माणूस, कोणास ठाऊक की आपण महाडिक घराण्यातला हा मुलगा आहे, याचा जर आपण फोटो व्हायरल केला ना आणि तोही अशा अवस्थेत, तर मला खूप व्ह्यूज, खूप कमेंट्स येतील, खूप लाईक येतील, या विचाराने तो अनोळखी माणूस इंद्रा व राणीचा फोटो व्हायरल करतो आणि तेच मालती इकडे पाहत असते. इंद्रा राणी खूपच वेळ एकमेकांच्या नजरेमध्ये विरघळून गेलेले असतात. मालतीने इकडे जे काही फोटो पाहिलेले आहेत त्याच्या खालील कमेंट ते वाचून तिला खूपच राग येतो आणि उर्मिलाला आरतीचं ताट करण्यासाठी सांगते. इंद्रा व राणी घरी पोहोचतात. तेवढ्यातच मालती घराबाहेर येते आणि बोलू लागते की थांबा. इंद्रा बोलतो, अगं आई, काय झालंय? मालती बोलते की तू जरा थांबच, मला ना या पोरीशी बोलायचंय. आणि सर्वजण आता घराबाहेर येतात. उर्मिलाही हातामध्ये ताट घेऊन येते. रत्नाजीही येतात आणि मालती बोलते की बरं झालं तुम्ही सगळेजण इथं आलात. तुमच्या या लाडक्या राणीचा पराक्रम ऐकायचा आहे ना तुम्हाला, तर ऐका मग. आबा मालतीला शांत करतात, पण मालती म्हणते, मला तुम्ही शांत करू नका. मालती कोणाचंही काहीच ऐकत नाही व राणीला जे नाही ते बोलू लागते. राणी खूपच हैवी होते व मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागते. इंद्रा बोलतो, अगं आई, काय चाललंय तुझं हे, तुला तरी कळतंय का? मालती आता राणीला ओवाळू लागते आणि असंच ओवाळते की खूप दात खाऊन चेहऱ्यावरती राग असं राणीला ओवाळत असते. राणीला खूप वाईट वाईट बोलत असते. राणी मात्र काही न बोलता ढसाढसा रडत असते. तेवढ्यातच आता मालतीचा एक निर्णय राणीला ऐकावा लागणार आहे. तो म्हणजे काय की इंद्रासोबत आता तू कुठेही बाहेर पडायचं नाही. तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत कुठेच बाहेर जायचं नाही. राणी हा निर्णय मान्य करते आणि मालतीला तर हेच हवं असतं
की इंद्रा व राणी जर एकत्र राहिले ना तर यांच्यामध्ये प्रेम निर्माण होईल आणि हे दोघं ना, ही पोरगी या घरातून कधीच जाणार नाही. मालतीच्या मनामध्ये फक्त हेच असतं. आता उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता राणी हॉस्पिटलमध्ये निघण्यासाठी आई व बुवांना भेटण्यासाठी निघत असते. तेवढ्यातच इंद्रा तिला ड्रॉप करण्यासाठी येतो आणि मालती त्यांना अचानक अडवते आणि चालवा म्हणते माझ्यावरून गाडी. इंद्रा, राणी, आबा सर्वजण खाली उतरतात आणि इंद्रा आता मालतीला आई म्हणजे काय आहे आणि तू जुन्या काळातल्या सासूंसारखं का वागत आहेस राणीसोबत? तू ना आईच नाही, तू ना तुला सासू म्हणायचं सुद्धा लायकी ठेवली नाहीस आई. हे बघ तू आता काय केलंयस. इंद्राचे हे बोलणे ऐकून मालतीवरती काय बीतणार आहे